हा अजूनपर्यंत आला कसा नाही? कदाचित शाखाने त्याला रस्त्यात अडकवलं तर नसेल. नाही नाही, तो येईल नक्की. तोच मला निर्दोष आहे म्हणून साबित करू शकते. माझे आयुष्य त्याच्याच हातात आहे. राहुल, अरे मला माफ कर. अरे मला यायला थोडा वेळ झाला. येशू, अरे तू त्या पोलिसांना सर्व खरं खरं सांगितलंस ना? अरे मी निर्दोष आहे म्हणून. अरे हे फक्त तू सिद्ध करू शकतेस. नाही, मी तर काय सांगणार. अरे या तू असा बोलू नकोस. अरे तुला सर्व पोलिसांसमोर खरं खरं सांगावे लागेल. अरे माझं जीवन तुझ्या हातात आहे. अरे काय सांगशील का? नाही सांग. अरे किती पैसे द्यायला तुला त्या साराने? अरे हे बघ राव, अरे मी कोण आहे हे तुला अजूनपर्यंत माहित नाही. स्पेशल ब्रांच इन्स्पेक्टर यशवंत चोपडे आहे. आणि तू निर्दोष आहेस हे मला सांगायला कोणाची गरज नाही. अरे मी तर तुझी सहज मजा घेत होतो. पण तुम्ही तर दारूचा धंदा करत होता ना? अरे मला त्या सारांच्या काळ्या धंद्याची माहिती मिळाली आणि मला त्याच्या विरोधात पुरावे जमा करण्यासाठी त्याचे सोंग घ्यावे लागले. ठीक आहे, माझी आता सुटका होईल. मी निर्दोष. माझ्यावर लागलेला आरोप आता ए बाई, कोण आहेस तू? तोंड सांभाळून बोल. तुला का मी बाई दिसते? बाय नाही तर का मग माणूस आहेस का? बाय नाही तर का मग माणूस म्हणायचं? हो, मी बाईच आहे, पण साधी सुधी बाई नाही. मी इन्स्पेक्टर तेजस्विनी आहे. कळलं तुला? आणि मी तुला अटक करायला आले कारण तू मला 2 दिवसाची मुदत मागितला होतास. पण तू मात्र स्वतःचा गुन्हा निर्दोषपणे साबित करू शकला नाहीस, म्हणून मला तुला अटक करावी लागेल. हो मॅडम, तुम्ही याला नेऊ शकणार. हो मॅडम, तुम्ही याला नेऊ शकणार नाही. बरं ठीक आहे, मग तुलाच नेतो. ठीक आहे, त्याला नाही तर मग तुला घेऊन जाते. चल ना, नेऊ तुझी धुलाई करते. चल. ए राणी जास्त बोलू नकोस. तुझी धुलाई करेन. तू नाही तर मग मीच तुझी धुलाई करणार. काय? तू माझी धुलाई करणार? तू यशवंत का? म्हणजे तू यशवंत का? तू यशवंत का? अगं मग काय, मी तुझा यशवंतच. शाळेमध्ये आपण अगं तुला आठवते आपण शाळेमध्ये एकाच क्लासमध्ये शिकलो. शाळेमध्ये गॅदरिंग होती आणि गॅदरिंग मध्ये एक नाटक होती आणि त्या नाटकामध्ये तू राणी आणि मी राजा होतो. अगं तुझी पप्पी काय घेतली तर तुझे पप्पा इथं स्टेजवर मला मारायला आले. जाऊ दे ना रे, लहानपणीच्या आठवणी अजूनही मनात घेऊन बसलाय. जाऊ दे ना आता. मला सांग आता, तू आता हसतोस तरी काय रे? अगं राणी, मी स्पेशल ब्रांच इन्स्पेक्टर यशवंतराव चोपडे आहे आणि ह्या रावचा निर्दोष असण्याचा सबूत मीच आहे. अगं त्याचं काय झालं, मी काही कामासाठी शहराकडे जात होतो पण त्या पुलाच्या वरती माझी गाडी फेल पडली आणि मी गाडीच्या खाली उतरलो तर मला ह्या रावच्या शेताकडे धूळ निघताना दिसली. तर मला वाटले की तिथं कुणीतरी दारू काढत असेल म्हणून मी तिथे दारू कोण काढत आहे म्हणून मी तिथं जाऊन बघायसाठी गेलो. तर हा राहुल आपल्या शेतामध्ये जोरामध्ये पडताना दिसला
मी इकडे तिकडे न जाता राहुलच्या मागोमाग गेलो. मी इकडे तिकडे न जाता त्या राहुलचा पाठीला केला. तर मला सारंग आणि शाखा तर मला तो सारंग आणि शाखा तुकाराम काकाच्या मुलींवर परत त्या तुकाराम काकाच्या मुलीवर बलात्कार करताना दिसले. राहुल तिथे जाणारच तर तो हा राहुल तिथे जाणारच तर तो तर सारंग आणि शाखा तर त्या सारंग आणि शाखाने तिचा खून केला. त्या तुकाराम काकाच्या मुलीचा खून केला तिथे दोघेही पळाले आणि ते दोघे तिथून पळून गेले. आणि लगेच आगल्यावर पोलीस तिथे आणि तिथे लगेच आगलावे पोलीस आले आणि तो आरोप राहुलवर टाकला. आणि तोच आरोप त्या बिचाऱ्या राहुलवर आणला. तुझा पेट संपला. असं आहे तर म्हणजे अशा पद्धतीने त्या सारंग ठाकूरने गेम खेळलाय तर ठीक आहे तर ठीक आहे तर त्या सारंग ठाकूरला म्हणावं थोडा लवकर जायला, चमेलीच्या जीवाला धोका आहे. नाहीतर चमेलीच्या जीवाला धोका आहे. काय पोलीस काय रे काय झालं? तेजस्विनी हा गजा नसून माझा अगं तेजस्विनी हा गण्या नसून माझा रायटर आहे. गजानन शिंदे आहे. गजानन शिंदे आहे आणि याला मीच सारंगच्या आणि याला मीच त्या सारंगच्या वाड्यावर नौकर म्हणून पाठवलं. वाड्यावर नवकर म्हणून पाठवलं. साहेब लवकर चला. साहेब थोडं लवकर चला, नाहीतर मोठा घात होऊ शकतो. राहुल इथेच थांब. राहुल तू इथेच थांब, मला सोनाली भेटायला यायचं. तुला सोनाली मॅडम भेटायला येत आहे. सोनाली आज मला भेटायला आली. मला माहित होतं एक ना एक दिवस सोनाली मला याच ठिकाणी भेटायला म्हणून. सोनालीला काय झालं? काय झालं? सोनाली भेटायला. सोनाली तुला काय झालं? सोनाली जवळ झाली. काय झालं का सोनाली तुला? राहुल माफ कर रे मला. माफ कर रे. मला माफ कर. मला माफ कर. अरे आज तुझ्यासमोर सोनाली नाही. सोनाली नाही. एक असहाय्य, एक असहाय्य, निर्भय एक निर्भय आणि हे तुझ्या कपाळावरची अगं पण का पुसले? काय करणार? काय करणार? आज माझ्याच घरचे अरे आज माझ्या घरचे लोक माझ्या जीवावर उठले. राहुल, आपलं प्रेम खरं होतं. पण त्या नशिबानेच आपल्या जीवनाचा खेळ मांडला. आता मला एक काम करायचं आहे. आता मला फक्त एक काम करायचं आहे. कोणते काम करायचं सोनाली? हे मीच सिद्ध करणार. तू निर्दोष आहे हे मी सिद्ध करणार आहे. माझं जीवन संपलेलं मग माझे जीवन संपले. नाही सोनाली. नाही सोनाली नाही, माझी निर्दोष सुटका. माझी निर्दोष सुटका झाली आहे. खरंच? खरंच होय. होय बरं राहू निघते मी. बरं राहू इथे मी. यायला वळते. अगं सोनाली तू कुठे निघालीस तू? अगं, कुठे जाणार आहेस तू? आज सुद्धा मी तुझ्या अगं आज सुद्धा मी तुझ्यावर तेवढंच प्रेम करते एवढं आधी जेवढा आधी करतो. अगं अगं आज सुद्धा मी तुला स्वीकार करायला तयार आहे. नाही राहू नाही मी तुझ्या लाईफ नाही राहू नाही. मी तुझ्या लायकीची नाही. अगं गंगेच्या पाण्यात कुणी खडा मारला. अगं सोनाली अगं सोनाली गंगेच्या पाण्यात कुणी खडा मारला ना पाणी खरडा तर तो पाणी फक्त थोडा वेळा पुरतात टाकतो आणि पुन्हा त्याच्या आणि नंतर पुन्हा त्याचे मिलन होते. अगं तुलाच माझी भाग्य लक्ष्मी बन. अगं अगं तुलाच माझं भाग्य लक्ष्मी बनवीन असं माझं स्वप्न होतं. माझी नशीबच कुठे निघाली. पण माझं नशीबच गुप्त निघालं. नशिबाला दोष देऊ नकोस. नशिबाला दोन देऊ नकोस. काही गोष्टी आपल्या हाताने नसतात. काही गोष्टी आपल्या हाताने आणि सुटतात ती चूक माझं. आणि ती चूक माझ्या हातून झाली. अगं झाले गेले विसरू. सगळं सोनाली ते आता झालं गेलं तू सर्व विसरून जा. कसं विसरू? कसं विसरू रे मी? कसं विसरू? कसं तुला सांगू? कोण समजत? का सोनाली कसं सांगू तुला तेच समजत नाही मला. अगं विसर ना गं जे पण घडलंय ते. माझ्या प्रेमाची शपथ आहे. अगं माझ्या प्रेमाची शपथ आहे तुला. आणि आजपासून आपण नव्याने संसार अगं सोनाली अगं आजपासून आपण नव्यानं संसार सुरू करू. पण अगं पण गिन काही नाही.
अगं सोनाली, मला हे सोनाली नाही तर माझी पूर्वीची प्रियशी, मला प्रियशी होईल, हसणारी, खेळणारी, गालातल्या गालात असणारी. अगं सोनाली, अगं एक काम कर ना, आज आपला नव्यानं संसार सुरू होत आहे, आज आपल्या नवीन संसारासाठी एक गाणं म्हणणार. मला गाणं नाही येत. नाही नाही, मागच्या वेळेस मी म्हणालो होतो ना, या वेळेस तू